अहो मंडळी, आज तर घरामध्ये अंड्याची फॅक्टरी उघडली का काय असंच वाटायला लागलं बरं का. कारण आज सगळ्यांना अंड्याचाच बेत बनवला होता संध्याकाळचा. तर मी इथे 10-15 अंडे घेतले, त्यांनी भागले नाही, अजून घेतले बरं का. कारण अंडे काय आपले घरचेच होते, त्यामुळे काही विषयच नव्हता. मग मी पण घेतले चांगले किती 15-16 अंडे, आणि ज्याला जसं लागेल तसं आमलेट बनवून घेतलं. आता फरमाईश प्रत्येकाची वेगवेगळी बरं का. आणि मी इथं काय केलं, पहिल्या सूट जे अंडं फोडलं आहे ते एक अंडं फोडलं आहे, नंतर 2 फोडले, नंतर 3, ज्याच्या पोटाला जेवढं लागेल तेवढे अंडे इथं फोडून मी मस्त आमलेट अंड्याच्या पोळ्या तयार करून घेतल्या. पण हां, ज्याची त्याची फरमाईश वेगळी होती. मला तिखट पाहिजे, कोणाला जास्त तिखट पाहिजे, कोणाला मीडियम पाहिजे, कोणाला नॉर्मल पाहिजे, जसं पाहिजे तसं इथं मला बनवून द्यावंच लागलं की हो. नसतं दिलं तर मला घराच्या बाहेर काढलं असतं की, पण बनवलं बरं का. मग नाही काढलं घराच्या बाहेर. मग काय, इथं तव्याकडं तुम्ही दुर्लक्ष करा बरं का. कारण मी अगोदर भाकरी बनवून घेतल्यात आणि मग सर्वांना गरम गरम अंड्याच्या पोळ्या आमलेट बनवून दिलेलं आहे. तर पहिलं आमलेट जे आहे ते फक्त आणि फक्त चमचमीत मिठाचं आमलेट, जे की माझ्या मुलासाठी बनवलं होतं. आणि ते बनवल्यानंतर एकमागं एक तुम्ही आता मोजा बरं का मी किती आमलेट बनवलेत ते, कारण माझ्या पण लक्षात नाही मी किती बनवलेत आणि किती ठेवलेत. तर हे पहिलं मस्त एक अंड्याचं आमलेट इथं तयार झालं मिठाचं. आणि दुसरं पण एकच अंड्याचं बनवलं, तर ते माझ्या मुलीसाठी. त्यामध्ये थोडीशी मिरची टाकली आणि ते पण करून घेतलं. पण काय, मला तिला ते परत व्याजासकट परत करावं लागलं, कारण मला म्हटली मिरची फार कमी झाली, अजून मिरची टाकून दुसरं बनवून दे. मग दिलं की हो दुसरं पण बनवून. काय, अंडे भरपूर होते त्यामुळे कसलं टेन्शनच नव्हतं. भरभरून अंडे फोडले आणि भरभरून असे आमलेट सगळ्यांना बनवून दिले. सगळ्यांनी प्रेमाने आणि आवडीने खाल्ले, कांदाबरोबर भाकरीबरोबर. तर दुसरं पण इथं तयार झालं, एक अंड्याचं आमलेट. आणि आता तिसरं जे आहे ते 3 अंड्याचं फोडून मी इथं आमलेट तयार केलं आहे. तर इथे वाटीमध्ये मी 3 अंडे फोडून घेतलेत, त्यामध्ये टाकलं आहे चवीनुसार मीठ आणि भरभरून अशी लाल मिरची पावडर. तर इथे हिरव्या मिरचीचं आणि लसूणचं पण टाकते, पण ह्यावेळेस म्हटलं चला आज लाल मिरचीचंच बनवूयात. तर इथं लाल तिखट टाकून घ्यायचं 2 चमचे, आणि इथे ठेचलेला लसूण आहे तो वाटीमध्ये तुम्हाला दिसत आहे तो टाकून छान मस्त मिक्स करून घ्यायचं बरं का. आणि मिक्स एकदम व्यवस्थित करायचं, म्हणजे आमलेट खायला चवीला चांगलं लागतं. तर तुमच्या घरामध्ये अशी फरमाईश करतात का, आणि कशा फरमाईश करतात, कशा प्रकारे आमलेट मागतात? बनवायचं म्हणजे एकसारखं नाही लागत, सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या चवीचं लागतं. कोणाला कांदा टोमॅटो आवडतो, कोथिंबीर आवडते, तर कोणाला प्लेन असं आमलेट आवडतं. तर आमच्या घरामध्ये फक्त एकच माझी मुलगी आहे की जिला कांदा टोमॅटो घालून आवडतं. त्यामुळे मग तिला म्हटलं तू पण सर्वांसारखंच प्लेन आमलेट खा. तर मी सगळ्यांनाच प्लेन आमलेट आज बनवणार होते, तिला पण तसंच बनवून दिलं. आणि हे जे आहे 3 अंड्याचं आमलेट तव्यावर बसाना की हो, पण बसवलं बरं का बळजबरी फिरून. आणि ती वाटीमध्ये व्यवस्थित लाल तिखट मिक्स नव्हतं झालं, त्यामुळे चमचेच्या साहाय्याने मी तव्यावरती टाकल्यानंतर ते लाल तिखट आणि मीठ जे आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि मस्त तेल टाकून छान खरपूस असं लालसर रंगावर हे आमलेट भाजून घेतलं. बघा कलर किती छान आला आहे बरं का. आणि वास तर जो घमघमाट असतो ना, घरामध्ये घरभर पसरला होता, धूर आणि जाळ सोबतच. तर इथे दुसरं पण ऑमलेट मी बनवून घेतले. आता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी किती ऑमलेट बनवून तव्यावरती टाकलेत ते. आणि हे बघा, हे पुन्हा एकदा मध्येच एक अंडं फोडलं होतं, जे की मी तिला व्याजासकट परत केलं होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल आणि माझे व्हिडिओ असे आवडत असेल बघायला, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत चला, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती अशी मिळत राहील. तर बघा मी कितवं आमलेट टाकलं आहे हे मला पण माहीत नाही, ते पण टाकून मस्त भरभरून असे सगळ्यांसाठी आमलेट मी इथं बनवून घेतलेत. आणि आमच्या घरामध्ये असं एकदम पांढरं किंवा पिवळसर आवडत नाही, एकदम खमंग असं तेलामध्ये भाजलेलं लालसर आमलेट आवडतं. तर बघू शकता मस्त झालं आहे. आणि याच्याबरोबर ज्वारीच्या भाकरी होत्या, ही बाजरीच्या भाकरीबरोबर पण खूप छान लागतं, चपातीबरोबर पण छान लागतं. तर आमच्या घरामध्ये आज अंड्याच्या पोळ्या म्हणजेच आमलेट, कांदा आणि ज्वारीच्या भाकरीचा बेत होता. आणि भरभरून